तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. आणि आता बातमी तुमच्यासाठी आहे. पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासनं वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाही. मात्र हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरजमा केली. आमच्या रिसर्चमधनं काय सत्य समोर आलंय पाहूया. पॅक फूड नव्हे, तुमच्या पोटात केमिकल्स. पॅक फूडमुळे हार्ट अटॅक, कॅन्सरचा धोका. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं राहणीमान तर बदललं, शिवाय खाण्यापिण्याच्या सवयी आणि खाद्यपदार्थही बदलले. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच पॅक फूड खाण्याचा मोह काही आवरत नाही. मग ते वेफर्स, नमकीन, कुरकुरे असोत वा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये सँडविचेस. चहा सोबत बिस्किट खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवसही सुरू होत नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण दिसेल ते खात सुटतो. मात्र याच पॅक फूडवरून सोशल मीडियात चिंता व्यक्त करणारा मेसेज व्हायरल होतोय. कोणतेही खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यापूर्वी त्यात केमिकल्स मिसळले जातात. त्यात प्लास्टिकचाही अंश असतो असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय. मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. पॅकिंग स्वरूपात विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत. वेगवेगळ्या फ्लेवर्समधील वेफर्स, नमकीन, बिस्किट्स, बेकरी प्रॉडक्ट हार्ट अटॅक किंवा कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. हे खाद्यपदार्थ जास्तीत जास्त टिकावेत यासाठी त्यात केमिकल्स तसंच प्लास्टिक मिसळलेलं असतं. खरं तर लहान मुलांमध्ये पॅक फूड खाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि बेकरी प्रॉडक्ट तर सगळेच जण खातात. त्यामुळे खरंच पॅक फूड आरोग्यासाठी घातक आहे का? आम्ही या मेसेजची पडताळणी केली. याबाबत तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं. दावा हा सत्य आहे की जे हे फास्ट फूड आम्ही खातोय, आज बाहेरचं मोठ्या प्रमाणात खातो, जी वेगवेगळी तेलं वापरली जातात, ह्या तेलांमध्ये जे असलेले प्रिझर्वेटिव्ह आहे, इमल्सिफाय एजंट आहेत, कलरिंग एजंट्स आहेत, हे सगळे आरोग्याला घातक आहेत. आणि आज वाढत्या कॅन्सरचं एक महत्त्वाचं प्रमाण म्हणजे जी अनैसर्गिक केमिकल्स आमच्या आहारातून आमच्या पोटात जात आहेत, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणूनच आरोग्य फूड, इट इज अ फास्ट फूड. मी म्हणतो की फास्ट वे ऑफ गोइंग टू द डेथ. पॅक फूड बाबत इंटरनेटवरून माहिती मिळू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या तसंच तज्ज्ञांचे रिपोर्ट पडताळून पाहिले. तेव्हा काय सत्य समोर आलं पहा. ब्रिटिश मेडिकल जर्नलनं एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात पॅक फूड बाबत धोक्याचा इशारा देण्यात आलाय. कोणतेही खाद्यपदार्थ टिकवायचे असतील किंवा त्यांची विक्री पॅकिंग स्वरूपात करायची असेल तर त्यात 5 इन्ग्रेडियंट म्हणजेच 5 घटक मिसळले जातात. या 5 घटकांमध्ये केमिकल्स आणि प्लास्टिकचाही समावेश असतो. हे पॅक फूड आरोग्यावर स्लो पॉयझन प्रमाणे काम करतं. भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास फसाई अर्थात FSSAIनं 1300हून अधिक खाद्यपदार्थ हाय फॅट्स, शुगर अँड सॉल्टेड असल्याचं म्हटलंय. अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे आजारांना निमंत्रण. त्यामुळे हे पदार्थ वारंवार खाल्ल्यानं डायबिटीज, हार्ट अटॅक, कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत पॅक फूड खाल्ल्यानं हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट वाढवण्यासाठी म्हणजेच ते जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यात केमिकल्सचा वापर होतो. मात्र हेच पदार्थ तुमच्या आयुष्याची एक्सपायरी कमी करू शकतात. त्यामुळे खर्च, ताजं अन्न, हिरव्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक गुणधर्मांनी युक्त असेच पदार्थ खा. पॅक फूडच्या आहारी जाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.